या ठिकाणी आम्ही काल 20 तारखेला मतदान सुरू असताना सकाळी 8 सव्वा 8ला आम्ही धर्मापूरला गेलोत। त्या ठिकाणचे सर्व CCTVचे कॅमेऱ्याचे वायर काढलेले होते। त्या ठिकाणी आम्ही मग मला सकाळी 7 पासून लोकांचे फोन झाले की आम्हाला मतदान केंद्रावर येऊ दे नाही गेलेत, 7:30ला पावणे 8ला येऊ दे नाही गेलेत म्हणून मी मागासवर्गीय दलित समाज सगळे कार्यकर्त्याचे फोन आले म्हणून मी गेलो तिथं। तर तिथं काही नाही, फक्त CCTV कॅमेरा नाही, काही नाही, सगळे वायर काढलेले आणि मग गोंधळ। एकच माणूस मताच्या प्रक्रियेतली त्यांची तयारी, फक्त येईल त्या माणसाला जे आलते त्यांना सांगितलं फक्त यायचं, शाई लावायची आणि जायचं असं असल्यामुळे तिथंही झालं। तिथून आम्ही परळीला गेलो। परळीला त्या ठिकाणी अक्काच्या तिथं गोंधळ झाला म्हणून जलालपूरला महिलांना फक्त सांगितलं शाई लावा, बटन आम्ही दाबू। पुन्हा आम्ही तसं तिथून बँक कॉलनीत गेलो। बँक कॉलनीमध्ये गेलं असताना तुम्ही पाहिलं एकच माणूस वोटिंग करत होता। त्या ठिकाणी माधव जाधव यांना जाणीवपूर्वक मारहाण करण्यात आली। माझ्याही बॉडीगार्डला त्या ठिकाणी धक्काबुक्की करण्यात आली। आम्ही त्या ठिकाणाहून पुढं आलो। तुम्हाला ज्या एरियात परळीमध्ये आणि इतर सगळं जे कोर्टानं जे 122 अतिसंवेदनशील मतदारसंघ सांगितलेत, बूथ सांगितलेत, त्या बूथवर सर्रास असं बोगस वोटिंग, एकच माणूस वोटिंग करायलेली सिस्टम त्या ठिकाणी त्यांनी राबवली। मग ती राबवली म्हणून आम्ही थोडं वरच्या भागात आलो। तर ते वरच्या भागामध्ये जिथं मला चांगला भाग आहे, जिथं चांगली वोटिंग होईल, त्या ठिकाणी त्यांनी मशीन फोडण्यासाठी परळीचेच गुंड आले आणि दोन तीन मतदारसंघ केंद्रावर मशीनच्या बूथवरच गोंधळ घातला। मशीन फोडायचा म्हणजे फोडायचा प्रयत्न केला। ही सगळं ते म्हणजे पालकमंत्र्याच्याच सर्व गुंडाचं, धनंजय मुंडे साहेबाच्याच गुंडाचं सगळ्याचं काम आहे। या ठिकाणी ही अशांतता एवढी झाली की लोक सर्व भयभीत झालेत। ही गुंडशाही, दडपशाही, भयभीत, कायदा राहिला नाही, सर्व पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत। आणि तेवढं करून मशीन फोडली म्हणून माझ्याच मुलावर, माझ्याच पुतण्यावर गुन्हा नोंद करून आज 8 मुलं आमचेच अटक केलेत। त्यांच्यावर गुन्हा नोंद केला की तुम्ही मशीन फोडली म्हणून, म्हणजे मशीन फोडणारे ह्यांचेच गुंड, आणि आमच्यावर आरोप केला की तुम्हीच मशीन फोडली, म्हणजे आमच्या पुतण्यानं फोडली। ती अशा पद्धतीचं एक धमका हिचं गुंडशाहीचं वातावरण, ही जे अतिरेक झाला ह्या परळी मतदारसंघात। या ठिकाणी लोकशाही मार्गानं एकही म्हणजे कुठलीही निवडणूक झाली नाही। या ठिकाणी आमची सर्वांची नम्र विनंती आहे किंवा ही या जे 122 अतिसंवेदनशील बूथ म्हणून जे घोषित केलेत त्याचं फेर मतदान घेण्यात यावं अशी आमची मागणी। त्या संदर्भात ती मागणी केवळ पत्रकार परिषदेमधून तुम्ही करताय की ती घटना घडल्यानंतर आपण कुणाकडे एजन्सीकडे म्हणजे निवडणूक आयोगाकडे? आता निवडणूक आयोगाने आता 11 वाजता बोलवलं होतं। 11 वाजता त्याला गेलो। रितसर NCP महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आमचं अपील दाखल केलं, ती ऑब्झर्व्हर साहेबाकडे दिलं, निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिलं, पुन्हा आमचाही अर्ज दिला। 122 अतिसंवेदनशीलवर कुठलंही कोर्टाची अंमलबजावणी न, हायकोर्टची अंमलबजावणी न करता त्याची पूर्ण पायमल्ली केली। आणि मग तिथं कुठलाही मतदान जसं पहिलं झालं तर लोकसभेला त्याच पद्धतीने यावेळेस मतदान केलेलं आहे, उलट त्याच्यापेक्षा जास्त अतिरेक केला यावेळेस असं आमचं म्हणणं आहे। तर ते आम्ही आता निवडणूक आयोगाला दिलं, ऑब्झर्व्हर साहेबाला दिलं, आम्ही सगळं लिखित स्वरूपात देऊन परळी तालुक्यातलं परळी तालुका आणि शहर हे फेर मतदान करण्यात यावं अशी आम्ही मागणी केली। धनंजय मुंडे यांनी आपल्यावरतीच आरोप केला होता ही घटना घडल्यानंतर की घाटकांदूर असेल, चोतीवाडी, मुरमी अथवा तिकडे सिलोआंबा असेल, या ठिकाणी तुमचे पुतणे अथवा तुमचे नातेवाईक यांनीच येऊन हा सगळा गोंधळ घातला असल्याने आरोप केला होता। तसं चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणल्यासारखं काम झालं। सगळं साम्राज्य त्यांचं साहेब, आम्ही कोण आहेत? आम्ही सामान्य माणसं आहेत। साम्राज्य पूर्ण आज परळी मतदारसंघावर संपूर्ण गुंडाचं साम्राज्य म्हणजे धनंजय मुंडेचं साम्राज्य साहेब। पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत आहे, महसूल प्रशासन त्यांच्यासोबत आहे, सगळे गुंड त्यांच्यासोबत आहे, सगळे त्यांचे। तुम्ही बघा अरे रवी कशी ती लोक थर्र भ्यायलेल्यासारखं, म्हणजे एवढं अराजकता ह्याच्या आधी कवाच झाली नव्हती। म्हणजे एवढी अराजकता केल्यामुळं आज सर्वसामान्य माणूस त्या मतदारसंघातला भयभीत झालेला आहे। पण धनंजय मुंडे असं म्हणाले की दहशत तुम्ही माजवताय असं तुम्ही आरोप करताय आणि तुमच्याच लोकांनी त्या ठिकाणी अराजकता माजवली का? कुणी केली अराजकता साहेब? आमचा पुतण्या जर तुम्हाला कुठं पोलिंग फक्त नुसतं गेटमध्ये गेला असेल तर म्हणेल ते आम्ही पनिशमेंट घेऊ। साधा मुलगा आमचा गेटमध्ये सुद्धा कुठं एक मतदान केंद्रावर कुठला त्याचं मतदान नव्हतं, घाटनांदूरला नाही, शिलो आंब्याला नाही, मुरंबीला नाही, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जायचा प्रश्नच नाही ना। तो केंद्र त्या दूर राहिलं, ते गेटच्या आत सुद्धा तो तिथं गेला नाही साहेब, आणि त्याचं नाव घेऊन तुम्ही आमच्यावर पोलीस केस करता। ही आता सर्रास अन्याय आहे। सत्तेचा वापर करून या ठिकाणी
सर्वसामान्य माणसाला उद्ध्वस्त करण्याचं काम करतात. या सर्व घटनाक्रम जे आहे, हा जो सगळा घटनाक्रम आहे, तर याची सुरुवात जाधव साहेबांना जी मारहाण झाली तिथून झाली, परंतु त्या प्रकरणात अद्याप त्यांनी तक्रार वगैरे दिली नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. काय नेमकं आहे? नाही, तक्रार दाखल करायला ते तक्रार दाखल करायचं तर माझा जाधव सांगतो. त्यांना विचारू आपण. हा. 40 जणांवर देखील गुन्हे दाखल अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यावर. अहो, किती नाव फक्त काय करतात ते माणसांना भयभीत करण्यासाठी ही 8 आणि पुन्हा इतर 40 म्हणायचं आणि दिसेल त्याला उचलायचं, दिसेल त्याला जसं बळाचा वापर करता येतो, जसा पोलीसचा वापर करता येईल, जे जरा थोडा कुणी छाती काढून आला की लगेच गालामध्ये आला, म्हणजे आमच्या भोवताली माणूसच नाही आला पाहिजे याची पूर्ण खबरदारी घेण्याचं कामही करतात. पोलिसावर पण संशय आहे. पोलीस प्रशासन त्यांचंच आहे साहेब. पोलीस पालकमंत्री तेच आहेत, आता आमदार तीच आहेत, मंत्री तीच आहेत, पालकमंत्री तीच असल्यामुळे सगळं पोलीस प्रशासन आता पालकच आहेत जिल्ह्याचे, त्याच्यामुळे पोलीस त्यांचंच, महसूल त्यांचंच, सगळा कारभार त्यांचा सुरू सध्या. एक कलमी 1 महिनाभरापूर्वी तुमच्यासोबत अनेक लोक दिसले ज्यावेळेस तुम्ही आंदोलनं केली, मात्र आता निवडणूक पूजेपर्यंत हे सगळे लोक सोबत दिसत नाहीत. काय कारण आहे? वरचीवर त्यांनी त्यांच्या भीतीनं माणसं पांगाले ना साहेब. त्यांची भीती काय साधी आहे का? पालकमंत्र्याचा भीती आजच्या पद्धतीच्या त्या ह्या गुंडगिरीशाहीमध्ये बिहार सुद्धा लाजायले साहेब सध्या. आता बिहारच्या पुढे गेली साहेब गुंडगिरी, दहशत गुंडगिरी पुढे गेली बिहारच्या. इथला कोणता उद्योग चालणार सांगा तुम्ही? एवढं तुमच्यावर हे झालं, अत्याचार झाला, बजरंग सोनवणे दिसले नाही आतापर्यंत पिक्चरमध्ये. नाही, बजरंग बाप्पा आहेत ना, बजरंग बाप्पा सोनवणे माझ्या सगळ्या प्रचारात आहेत, ते प्रामाणिक आहेत, त्यांच्यासोबत ती माझ्यासोबत प्रामाणिकपणा आहेत. आता काल जी निवडणूक झाली, मतदान झालं, त्या मतदान प्रक्रियेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी आम्ही पाहिलं तुम्ही एकटे फिरत होता, कार्यकर्ते देखील आपल्या सोबत होते, मात्र बाप्पा कुठं दिसले नाही. बाप्पा जिल्ह्याचे खासदार असल्यामुळे 6 मतदारसंघ आहेत, सगळीकडे फिरण्यामुळे त्यांचा वेळ गेला. काल या प्रकारानंतर त्यांनी परळीत आणि अंबाजोगाई दोन्हीकडे येणं अपेक्षित होतं, ते दिसले नाही म्हणून हा प्रश्न हा जो प्रश्न आहे का? नाही, ते माझ्यासोबत प्रामाणिकपणा आहेत, त्यांच्यावर माझा 100% विश्वास. एवढा प्रकार होऊन सुद्धा राजाभाऊ फड किंवा सुधामय गुट्टे यांनी कुठं निषेध व्यक्त करताना दिसले नाही. सुद्धा ते माझ्या खांद्याला खांदा लावून होत्या. जलालपूरमध्ये ज्या महिलाला जिथं बूथवर मतदान होऊ नाही गेलं, त्या ठिकाणी आम्ही माझ्यासोबतच आहेत ताई, तुम्ही बघा नाही बाजूलाच आहेत. आता करते. हां.